नमस्कार मित्रांनो, आज मी फॅमिलीसोबत निघालो आमच्या मामाकडे जायला. तर आधी आम्ही घेतला सर्वांसाठी स्वीट. नंतर मग आम्ही गप्पा गोष्टी करत निघालो भिंडकलला जायला, जिकडे आहे विठ्ठल रखुमाईचा पालखी सोहळा. आणि आम्ही मामाकडे पोहोचलेलो आहोत मित्रांनो. आणि हे बघा आमच्या मामाचं घर. मामाकडे पोहोचल्यानंतर आमच्या ग्रीशूने आमचं स्वागत केलं आणि इकडे मामीचा सर्व गप्पा मारत होत्या. मग इकडे चिल्लर गँगसोबत धमाल मजा मस्ती केली आणि दुपारच्या वेळ जेवणही घेतलं. नंतर मित्रांनो आम्ही गेलो विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला. आणि मित्रांनो दरवर्षी आम्ही इकडे रात्री येतो, पण यावर्षी पावसामुळे आम्ही आज दुपारीच आलो. आणि छान असं विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलं फॅमिलीसोबत, खूप छान वाटलं. आणि मित्रांनो इकडे भेट झाली प्रीतम दादाशी, त्यांना भेटून खूप भारी वाटलं. विठ्ठल रखुमाईचं दर्शन झाल्यानंतर मित्रांनो आम्ही गेलो जरीमारी आईच्या दर्शनाला. आणि तुम्ही बघू शकता छान अशी लहान मुलांसाठी खेळण्यांची दुकान इकडे भरलेली आहेत. आणि आमची जानसी बघा, तिला हे शॉपिंग करायला खूप आवडतं. मित्रांनो हा जो भेंडकल गावच्या पालखीचा सोहळा आहे तो रात्री खूप गाजत असतो, पण आपण ह्या वर्षी दुपारी आलो. नंतर मित्रांनो अनिल दादा आणि वहिनीशी खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि गप्पा काय संपत नव्हत्या. थोड्याच वेळाने आमची दर्शुताई देखील आली आणि बघा गणू दिदी देखील आलेली आहे. मग काय आमची जानसी दर्शु तुला काय सोडत नव्हती, तिच्याकडून मेहंदी देखील काढून घेतली. मित्रांनो संध्याकाळचा टाइम झाला होता आणि आमच्या प्रगती वहिनींनी चहा मस्त असा ठेवला होता गरम गरम. त्यानंतर मित्रांनो आली आमची मुलेकांची मावशी आणि आई, आणि मावशीच्या गप्पा काही संपत नव्हत्या. आणि इकडे बघा जानसीने ऑलरेडी खरेदी केली होती, पण तरी पण तिला वॉच हवा होता जत्रेमधला. फायनली मित्रांनो सर्वांना बाय करून आम्ही इकडनं निघालो. निघाल्यानंतर इकडे रोडलाच आमच्या रोहननी नवीनच हॉटेल खोललं होतं, त्याला देखील शुभेच्छा दिल्या. सो मित्रांनो जाता जाता देखील जानसीची काही खरेदी संपत नव्हती. सो जानसीने थोडीफार खरेदी जाताना देखील केली. फायनली मित्रांनो आम्ही इकडनं निघालो आणि आज खूप भारी वाटलं, सर्व रिलेटिव्ह लोक भेटले. सो एवढंच होतं व्हिडिओमध्ये. धन्यवाद.